नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयासमोरील प्रदीप बियर बारलगत असलेल्या नारळाच्या दुकानाजवळ बसलेला विनोद उर्फ पापा जाधव वय 35 वर्ष राहणारा सोमनाथपूर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी गोळीबारी केली. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 5:30च्या सुमारास विनोद उर्फ पापा जाधव हे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत बसले होते. याच वेळी तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी त्यांच्याजवळ येत डोके आणि छातीच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर जाधव रक्ताचा थारोड्यात कोसळले. त्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात करण मेकलवार वय 22 वर्ष आणि दीपक बाविस्कर वय 24 वर्ष अशी संशयितांची नावे समोर आली आहे. घटनेनंतर संशयित पोलिसांच्या ताब्यात आले असून गोळीबारात वापरल्याचा संशय असलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. भरवर्दळीचा आणि न्यायालयासमोरील परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे राजुरा शहरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. नवराष्ट्र निर्माणसाठी सुवर्णा बेले, राजुरा. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.